भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रायगड व्यापारी सेलच्या म्हणजेच बिझनेस विंगच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन मोदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागोठणे शहराचे माजी शहराध्यक्ष आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन मोदी यांच्यावर पक्षाने ही नवी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. माजी खासदार आणि भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. अलिबाग येथील भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते सचिन मोदी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, महिला जिल्हाध्यक्ष चित्राताई पाटील, उत्तर रायगड भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, गिरीश तुळपुळे यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या नियुक्तीनंतर भावना व्यक्त करताना सचिन मोदी यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. माझ्यावर विश्वास दाखवून पक्षाने दिलेल्या या जबाबदारीबद्दल मी ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे. व्यापारी वर्गाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन, असे सचिन मोदी यांनी नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले. MBA पदवीधर असलेले सचिन मोदी हे एक यशस्वी उद्योजक आहेत. स्वदेशी उत्पादनांच्या प्रसारासाठी ते गेल्या अनेक वर्षांपासून पतंजली समूहाशी जोडलेले आहेत. यासोबतच त्यांना एक मजबूत राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलाय. 1978 मध्ये त्यांचे काका स्वर्गीय मूलचंद शेठ मोदी यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. सामाजिक क्षेत्रातही सचिन मोदी यांचे योगदान मोठे आहे. रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रमात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी सरकारी रुग्णालयांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच नागरिकांसाठी मोफत मदत केंद्रही चालवले. व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत ते कायम तत्पर राहिले आहेत. नागोठणे येथील बँक ऑफ बडोदामध्ये CTS प्रणाली सुरू करून आणण्यात आणि चेक क्लिअरन्सचा प्रश्न सोडवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अलीकडेच नागोठणे परिसरात आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना भरपाई व विमा मिळवून देण्यासाठी त्यांची ही नियुक्ती अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. दरम्यान 1992 नंतर अद्यावत न झालेल्या रायगड प्रादेशिक विकास आराखड्यामुळे नागरिकांना बांधकाम परवानग्या आणि FSI संदर्भात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधत येत्या 31 जुलै रोजी रायगड दौऱ्यावर येणारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे यासंबंधी मागण्या मांडणार असल्याचे सचिन मोदी यांनी स्पष्ट केले. सचिन मोदी यांच्या नियुक्तीबद्दल रोहा तालुका महामंत्री आनंद लाड यांच्यासह जिल्हाभरातील व्यापारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन केले. तसेच नागोठणे शहरात अभिनंदनाचे फलक लावून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा पाटील, आमदार रविशेठ पाटील, जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, शर्मिला वैकुंठ पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी सचिन मोदी यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. मोदी यांची भारतीय जनता पक्ष व्यापार विभागाच्या अध्यक्षपदी, जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांच्यामध्ये जाऊन अत्यंत कुशलपणे काम करणारे नेतृत्व आहे. निश्चितपणे येत्या काळामध्ये व्यापारी संघांना जे काही प्रश्न ज्या ज्या काही अडचणी असतील ते सोडवण्यासाठी ते या ठिकाणी कटिबद्ध राहणार आहेत. निश्चितपणे एका तरुण कार्यकर्त्याची निवड झाल्यामुळे मला मनापासून या ठिकाणी आनंद होत आहे की सचिनजींनी नागोठणे शहराच्या शहराध्यक्षपदी जे काम केले ते अत्यंत उल्लेखनीय असं काम आहे. येत्या काळामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडनं भरीव कामगिरी होणार आहे. निश्चितपणे व्यापारी संघाचे मेळावे ते आयोजित करून जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार आहेत. मी सर्व मंडळींचंच नागोठण्यातील, त्याचबरोबर आमचे विशेष करून आनंदजी लाड आहेत, आमचे आयरे सर आहेत, त्याचबरोबर सचिनबाई आहेत, यांनासुद्धा शुभेच्छा देऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक या
दक्षिण रायगड व्यापारी सेल्स म्हणून सचिन मोदीजींची इथे नियुक्ती झालेली आहे अध्यक्षपदासाठी. याच्या आधीसुद्धा त्यांनी दक्षिण रायगड सरचिटणीस म्हणून खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की पुढील व्यापारी संघटनेत सुद्धा ते खूप व्यवस्थित आणि चांगले काम करतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि त्यांना या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. जनोदय करिता महेंद्र म्हात्रे, नागोठणे.